आहे। शरद पवारांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सिंघवी सुद्धा उपस्थित आहेत। पराभूत उमेदवारांची सिंघवींसोबत बैठक होतीये। प्रशांत जगताप, मोहिते पाटील बैठकीला उपस्थित आहेत। शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या घरी महत्त्वपूर्ण बैठक होतीये। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित आहेत। ईव्हीएम संदर्भात होणाऱ्या या बैठकीला नेते आणि पराभूत उमेदवार उपस्थित राहिलेले आहेत। बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। रामराजे माझे सहकारी या संदर्भातले दिल्लीमधून अपडेट्स येत आहेत। रामराजे, काल सुद्धा पराभूत उमेदवारांची बैठक आणि आज पराभूत उमेदवारांच्या बैठकीनंतर ही आणखीन एक महत्त्वाची बैठक। ईव्हीएम संदर्भात नेमका काय निर्णय होऊ शकतो, काय भूमिका घेतली जाऊ शकते? खरं तर ईव्हीएमचा मुद्दा आणि महाराष्ट्रामधला पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं खूप गांभीर्याने घेतल्याचं दिसून येते। काल रात्री एक बैठक झाली होती, पुन्हा आज सकाळी एक बैठक झाली आणि आता पुन्हा रात्री तिसरी बैठक होते। लगातार या 3 बैठका आहेत आणि या तीन बैठकांमध्ये पहिल्या 2 बैठकांमध्ये जे पराभूत आमदार आहेत त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत। नेमकं काय कारणं आहेत, त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाद मागायची की सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागायची यावर 2 बैठकांमध्ये चर्चा झालेली आहे। तर आत्ता जी बैठक चालू आहे त्यामध्ये चर्चा झालेली आहे। अरविंद केजरीवाल आलेले आहेत आणि अभिषेक मनु सिंघवी सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील हे सुद्धा आलेले आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत ही चर्चा चालू आहे। चर्चेचा मुद्दा हाच आहे कारण दिल्लीमध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका येत्या 1-2 महिन्यामध्ये होणार आहेत। मग अशावेळी जे महाराष्ट्रामध्ये घडलं ते जर दिल्लीमध्ये टाळायचं असेल तर कोणती खबरदारी घ्यावी आणि त्याचबरोबर इंडिया अलायन्स म्हणून आणि इतर सर्वच पक्षांनी ईव्हीएमच्या संदर्भामध्ये पुढे यावं, कारण जी आकडेवारी अचानक वाढलेली आहे, जे टक्केवारी मतदानाच्या वेळेस अचानक वाढलेली आहे ती कशी वाढलेली आहे, निकाल एवढा कसा काय विपरीत येऊ शकतो, हे सगळे मुद्दे जे आहेत ते या बैठकीमध्ये चर्चेला आलेले आहेत आणि म्हणूनच कायदेतज्ञ म्हणून अभिषेक मनु सिंघवी आहेत। पुढची रणनीती कशी असावी, ते निवडणूक आयोगामध्ये जावं की सुप्रीम कोर्टामध्ये जावं का हायकोर्टामध्ये जायला पाहिजे, हा एक भाग झाला आणि म्हणजे की कायदेशीर कोणती प्रक्रिया पार पाडावी या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की राजकीय स्तरावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन मग ते संसदेमध्ये असेल किंवा रस्त्यावर असेल कशा प्रकारे विरोध करावा ईव्हीएमच्या मुद्द्याला, या 2 मुद्द्यावर आतमध्ये चर्चा चालू आहे। ही चर्चा संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे की शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये कोणती चर्चा झाली आहे आणि पुढची रणनीती कशी असणार आहे आणि इंडिया अलायन्स म्हणून सर्वजण एकत्र येऊन ईव्हीएमच्या विरोधामध्ये पुढे रणनीती काय करणार आहेत ते। निश्चित रामराजे, या बैठकी संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।